माळेगावामध्ये एका 10वी शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. मुलांच्या त्रासाला कंटाळून गुन्हा देखील दाखल आहे. मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे, काय वस्तुस्थिती आहे, त्याच्या खोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंतचं पाऊल उचलू नये. कारण शेवटी ज्या आई वडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं, संस्कार केलेले असतात, त्या आई वडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या त्या आई वडिलांनाच माहिती. आणि त्याच्यामुळं काही जर असतं तर मी तर बारामतीला अनेकदा सांगतो, महाराष्ट्राला सांगेल, असं कोणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही इतके टेलिफोन नंबर दिलेले आहेत, महिलांच्या करता दिलेले आहेत, मुलींच्या करता दिलेले आहेत, पोलिसांच्या करता वेगळे, जनरल पब्लिकच्या करता दिलेले आहेत, ॲम्ब्युलन्सच्या करता दिलेले आहेत. या सगळ्या सुविधा का देतो? का तर कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, प्रत्येकाला इथं सुरक्षित वाटलं पाहिजे, अशा पद्धतीनं आमची पोलीस यंत्रणा काम करत असते. आणि ते काम करताना त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत असतं. सगळं कुटुंब पवार कुटुंब एकत्र दिसलं, सगळं आनंदाचं वातावरण होतं. महाराष्ट्राला प्रश्न पडला की पार्थ दादांचं किती, कारण वयानं ते मोठे आहेत. काय आहे, आता जयनी त्याचं ठरवलं, पार्थने ठरवलं की पार्थचं करू. बनेश्वर रस्त्याचं काम कधी चालू होईल? बनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल. सूचना दिलेल्या आहेत. सीओशी बोललोय, म्हसे म्हणून PMRDAचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय, डुडी कलेक्टरशी बोललोय. त्यांना म्हणलं 600 मीटरचा रस्ता आहे, आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता तो रस्ता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे. निधी कमी पडून दिला जाणार नाही. मी त्यांना सांगितलं, निधी जर DPC मधनं पाहिजे असेल तर DPC मधनं देतो, PMRDA मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना CO ला दिलेल्या आहेत. आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की PMRDA आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्त ज्यांना बनेश्वरचं दर्शन घ्यायचं असेल त्या भाविकांना, तिथल्या रहिवाशांना आता त्रास होणार नाही अशाबद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतो. आंदोलन होत आहे, तुम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात होता त्यावेळेस खूप मोठी मोठी भाषणं केली, तुम्हाला विसर पडलाय का? अजिबात नाही विसर पडला. तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तसं मला पण त्याचा विसर पडलेला नाही. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार मित्रांनो, जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या किमती वर खाली होतात, आता पेट्रोल डिझेलच्याही किमती, दी ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली, टॅक्स लावल्यामुळं, की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे. त्याच्याबद्दल परवाच मी कुठंतरी भाषणामध्ये पिंपरी चिंचवडला उल्लेख केला. आणि ह्या संदर्भात चांगलं माहिती आहे आम्हालाही. जनतेने त्यांना सुखाचं समाधानाचं जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे. तुझ्यासारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे. पण 50 रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढवू नका, तो तोटा तुम्ही सहन करा, अशा सूचना दिलेल्या आहेत. आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत. त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार ह्याबद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू. आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्यामुळं गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत. पण ह्या लवकर पूर्वपदावर याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू. दादा मंगेशकरच्या संदर्भानं अजूनही कर नाही भरला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.